नमस्कार मंडळी. काय उपयोग त्या उपवासाचा ज्यामध्ये देवाचं नावच नाही. आपण देवाला वश करण्यासाठी देहाला कष्ट देतो, पण देवाला तुमचे कष्ट हवेत की तुमचे शुद्ध मन? चला तर मग आज गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनातून जाणून घेऊयात परमार्थात ढोंग कसं टाळावं आणि खरा उपवास कसा करावा. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे 1 मे रोजीचे एक अत्यंत प्रेरणादायी प्रवचन, ज्यामध्ये महाराजांनी भक्तीमधील हेतू किती महत्त्वाचा असतो यावर प्रकाश टाकला आहे. महाराज म्हणतात, आपण कोणतीही कृती करतो तेव्हा त्यामागचा हेतू सर्वात महत्त्वाचा असतो. एखाद्या वेळेला तुमची कृती कदाचित थोडी चुकली तरी चालेल, पण जर तुमचा हेतू शुद्ध असेल तर ती देवाला मान्य असते. या उलट जर हेतू खराब असेल आणि कृती कितीही मोठी असली तरी देव त्यापासून लांबच राहतो. अनेकदा आपल्याला असं वाटतं की देहाला खूप कष्ट दिले की देव प्रसन्न होतो, पण महाराज एक सुंदर उदाहरण देतात. जर कष्टाने देव मिळत असता तर रणरणत्या उन्हात खडी फोडणाऱ्यांना तो सर्वात आधी भेटला असता. देवाचं लक्ष तुमच्या शरीरापेक्षा मनाकडे जास्त असतं, म्हणून नामाच्या सहाय्याने आपली बुद्धी शुद्ध करण्याचा प्रयत्न करा. आजकाल अनेक जण प्रापंचिक गोष्टी मिळविण्यासाठी उपवास करतात, पण महाराजांना हे अजिबात पसंत नाही. ते म्हणतात, उपवास करावा यापेक्षा तो घडावा, यात खरी मौज आहे. देवाच्या स्मरणात इतकं तल्लीन व्हावं की आपल्याला अन्नाची आठवणच राहू नये, हा खरा उपवास. जर मनात नामाचा अखंड वास असेल तर मग देहाने अन्न खाल्ले तरी काही बिघडत नाही. परमार्थात सर्वात महत्त्वाचं काय असेल तर ते म्हणजे निष्कामता. जेव्हा आपण नामात इतके रंगतो की प्रत्यक्ष देवाने समोर येऊन विचारलं, तुला काय हवं, तेव्हा मला तुझं नामच दे, असं म्हणता येणं म्हणजे खरी भक्ती. कारण रूप कधीतरी नाहीसं होईल, पण भगवंताचे नाम मात्र अखंड टिकेल. तर मंडळी, आजच्या प्रवचनातून आपण हेच शिकलो की बाह्य प्रदर्शनापेक्षा अंतर्मनातील भक्ती श्रेष्ठ आहे. देहाला नाहक कष्ट न देता अखंड नामस्मरण करा. नाम आहे तिथे राम आहे, जेथे नाम तिथे राम, हा ठेवावा विश्वास, कृपा करील रघुनाथ खास. तुम्हाला हा विचार कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लिहायला विसरू नका. श्रीराम जय राम जय जय राम. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्रपरिवारासोबत. अशाच आध्यात्मिक माहितीसाठी पूजा अँड उद्धव व्लॉग या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. श्रीराम जय राम जय जय राम.